नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी कविता देशमुख. राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा, पुरवठा निरीक्षक आणि अपकमिंग जेवढ्या काही एक्झाम आहेत आपल्या केसागर पब्लिकेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज घेऊन येत आहे. सोबतच जे विद्यार्थी कंबाईन 2024 ची तयारी करतात तर कंबाईन 2024 ची जी बॅच आहे ती आपल्या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहे. रेकॉर्डिंग बॅच आहे. जर तुम्हाला बॅचच्या संदर्भात काही डाऊट असतील किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जो नंबर मिळेल त्याच्यावरती कॉल करू शकता. ठीक आहे. तर आपण सध्या स्टार्ट केलेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जिओग्राफीची सिरीज. जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि त्याच्यामध्ये जो करंट अफेअर्सचा भाग येतो त्याला वेटेज खूप जास्त आहे, तुम्हालाही माहिती आहे. सो जिओग्राफीचे आपले जे काही रेफरन्स बुक आहेत अजूनही तुमच्याकडे टाइम आहे. तुम्ही रेफरन्स बुक डेफिनेटली वापरा आणि रिव्हिजनसाठी तुम्ही ठोकळा वापरू शकता. तर रेफरन्स बुकसाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावा, जी केसागर पब्लिकेशनची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एमपीएससी सेक्शन मध्ये जावा. एमपीएससी सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टेट सर्व्हिस प्री एक्झाम म्हणून एक कॉलम मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही जिओग्राफी सेक्शन वरती जावा. जिओग्राफी सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं जवळजवळ 24 ते 36 बुक्स मिळत आहेत जिओग्राफीचे. ओके. तर सध्या आपण घेत आहे जिओमॉर्फोलॉजी. जिओमॉर्फोलॉजी मध्ये आपण सॉइल हा टॉपिक घेत आहोत. तर जिओमॉर्फोलॉजी साठी तुम्ही इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट्स हे पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा दाते सरांचं एक पुस्तक आहे, के सिद्धार्थ सरांचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही प्राकृतिक भूविज्ञान याच्यामधून ना तुम्हाला तुमचं पृथ्वीचे अंतरंग, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र हे तिन्ही कंप्लीट होईल. हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं. ओके. चला तर आपण स्टार्ट करूया. आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा. सॉइल हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. सॉइल टॉपिक वरती क्वेश्चन पण भरपूर येतात, कंबाईनला पण येतात, पण कंबाईनला तुमचं लिमिटेशन राहतं फक्त महाराष्ट्रातील मृदा त्याच्याशी रिलेटेड. इकडे मात्र तुम्हाला सॉइल प्रोफाईल असेल किंवा सॉइल हेल्थ असेल, सॉइल हेल्थ इंडेक्स असेल, सॉइलचा पीएच असेल, सामाजिक वनीकरण असेल किंवा वनसंधारण असेल, हे सॉइलशी रिलेटेड तुम्हाला इतर मुद्दे पण विचारले जातात. ठीक आहे. ओके. चला तर लास्ट लेक्चर मध्ये आपण कंप्लीट केलं होतं सॉइलचे टाईप. काही टाईप आपण कंप्लीट केले होते. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. जस्ट एक मिनिट थांबा. सॉइल लेयर पण आपण कंप्लीट केले होते. मृदेची वैशिष्ट्ये आपण कंप्लीट. टाइप्स ऑफ सॉइल आपण बघत होतो. याच्यामध्ये आपण गाळाची मृदा, जुनी गाळाची मृदा बघितलेली आहे, खादर आणि भांगर बघितलेला आहे, रेगूर मृदा पण आपण बघितलेली आहे. ठीक आहे. ओके. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. जांभी मृदा. चला तर आपण आलो होतो जांभ्या मृदेपर्यंत. तर जांभी मृदा कंबाईनला सगळ्यात जास्त क्वेश्चन जांभ्या मृदेवरती असतात. आता का असतात? कारण कोकणचा जो भाग आहे ना, कोकणचा भाग आयोग फार जास्त फोकस करतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण राज्यसेवेला तसं नाहीये. राज्यसेवेला तुम्हाला फक्त महाराष्ट्राचा भूगोलच नाही तर भारताचा भूगोल सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. बघा, जांभ्या मृदेबद्दल जर क्वेश्चन आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला काय क्वेश्चन विचारू शकतात? तुम्हाला स्पेसिफिक एरिया तर विचारतात, पण त्या मृदेमध्ये घेतली जाणारी पिके असतील, टेम्परेचर असेल, पर्जन्य असेल, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. ओके. जस्ट एक मिनिट बघा. अधिक तापमान, भरपूर पर्जन्य असलेल्या प्रदेशात डोंगर, उतार आणि घाट माथ्यावर जांभी मृदा आढळते. बरोबर. म्हणून आपण म्हणतो की कोकण भागामध्ये ही मृदा आढळते. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आर्द्र हवामानामध्ये, बघा, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आर्द्र हवामानामध्ये जांभी मृदा निर्माण होते. हे सेंटेन्स आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. भरपूर पर्जन्य आपण इथं बघतोय, त्याच्यामुळे काय होतं? खडकावर विदारणाची क्रिया होते, सिलिकेवर लिचिंगची प्रक्रिया होऊन आयर्न ऑक्साईड तयार होतं आणि मृदेला तांबूस पिवळसर रंग प्राप्त होतो. दुसरं ही सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. इथं सिलिका, लिचिंग प्रक्रिया, आयर्न ऑक्साईड हे जे कीवर्ड्स आहेत ना, हे कीवर्ड्स तुम्हाला ऍज इट इज एक्झाम मध्ये दिसू शकतात. बेसॉल्ट खडकावरती कायिक आणि रासायनिक प्रक्रिया आपल्याला हे बघायचं आहे.
केमिकल इरोजन वगैरे, कारण क्वेश्चन येतात त्याच्यावरती. तर इथं कायिक आणि रासायनिक प्रक्रिया म्हणून काय होते, या मृदेची निर्मिती होते. आणि या मृदेमध्ये आपण जर बघितलं तर ऑक्साईडचं प्रमाण अधिक आणि नायट्रोजन, पोटॅश, चुनखडीचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे. ओके. आता तुम्ही इझिली सांगू शकता, ही मृदा जर कोकणात आढळत असेल, आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर तांदूळ तिथं तुम्हाला मिळणार, बरोबर, नाचणी मिळणार. आता चहा, कॉफी हे फक्त तुम्हाला ओव्हरऑल भारताच्या तुलनेत जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आंबा, काजू, फणस हे कोकणातील पीक आहेत, ही तुमच्या व्यवस्थित लक्षात राहून जातील. फळ पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला आयोगाने एखादं सेंटेन्स दिलं की जांभी मृदा ही फळ पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे, तर तुम्हाला तिथं विचार करत बसायला टाइम असतो का? नाही. तर विचार नाही करत बसायचं. आधीच आपला सिलेबस एवढा परफेक्ट पाहिजे की आपल्याला फटाफट या गोष्टी आठवल्या पाहिजेत की बाबा ही मृदा जी आहे ही फळपिकांसाठी अतिशय उपयुक्त असते. ठीक आहे. म्हणजे इथं फळपिकं घेतली जातात, पण कोणती? आंबा, फणस आणि काजू. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, जांभ्या मृदेने भारतातला 248 लक्ष चौरस किमी. आता हे जे फिगर आहे ना, हे नका लक्षात ठेवू, तुम्ही पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवा. 7.5% क्षेत्र जे आहे ना, हे जांभ्या मृदेनं व्यापलेला आहे. ठीक आहे. पश्चिम घाटमाता उतार म्हटलेला आहे, पूर्व घाट म्हटले, राजमहाल टेकड्या, द्वीपकल्पीय भारताच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश, मेघालयातील गारो टेकड्या, छत्तीसगड मधील संथाल परगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगालमधील काही जिल्हे, इथं तुम्हाला जांभी मृदा आढळते. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट तुम्हाला थिरॉटिकल पण विचारू शकतात आणि खूपच मॉडरेट टू डिफिकल्ट विचारायचं झालं तर हा पॉइंट तुम्हाला कसा विचारतात माहिती का? तुम्हाला भारताचा मॅप देतील, बरोबर. आपल्याला कुठेपर्यंत माहित असतं? फक्त आपल्याला महाराष्ट्राचा एरिया माहित असतो, पण महाराष्ट्राचा एरिया सोडून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं पूर्व घाट, राजमहाल टेकड्या, पेनिन्सुलर इंडियाचा पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश, मेघालयातील गारो खासी टेकड्या, हा सगळा भाग तुम्हाला इथं दिसून येणार आहे. सो इथं तुमचा क्वेश्चन जोड्या लावामध्ये बनवू शकतो, फिल इन द ब्लँक्स मध्ये बनवू शकतो, मॅप मध्ये बनवू शकतो, किंवा साधं सिंपल आपलं काय म्हणतात त्याला, 4 लाइनर क्वेश्चन मध्ये, सेंटेन्स मध्ये बनवू शकतो. ठीक आहे. कंटेंट कशा प्रकारे विचारलं जातं ते तुम्ही सतत अभ्यासलं पाहिजे. आणि ते कधी समजणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही आयोगाचे पेपर बघाल तेव्हा तुम्हाला समजणार की हे अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा टाईप आपण बघूया, वनव्याप्त प्रदेशातील मृदा. आता हा जो टाईप आहे ना, हा टाईप आयोग जास्त विचारत नाही कारण सोपं असतं, लक्षात घ्या. तरी पण आपण बघूया. पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशात उतारावर दगडगोट्यांच्या मिश्रणापासून जी मृदा बनते त्याला आपण वनव्याप्त प्रदेशातील मृदा म्हणतो. फक्त इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, या मृदेमध्ये पोटॅश, फॉस्फरस, चुनखडीचे प्रमाण कसं असतं? ऑब्विसली कमी असणार, कारण का? दगडगोट्यापासून बनते, बरोबर. परंतु वनांचं प्रमाण भरपूर असल्याने काय होतं? सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण अधिक असतं. बघा, हा इथं फायदा आहे या मृदेचा, बरोबर. ही मृदा कुठं? वनव्याप्त प्रदेश म्हणजे ऑब्विसली हिमालय पर्वतरांगा, सह्याद्रीचा घाटमाता, पूर्व घाट, द्वीपकल्पीय भारतीय वनांच्या प्रदेशामध्ये आढळते. जम्मू काश्मीर सॉरी हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल. ठीक आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भाग, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ जवळील. आता हे जे आहे ना, हे सगळं लक्षात ठेवा बरं का, मी पुढे कंटिन्यू करते. केरळ जवळील निलगिरी पर्वत. ठीक आहे. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतात. इथं तुम्हाला ही वनव्याप्त प्रदेशातील मृदा आढळते. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर भारतामधील 2.85 लक्षात घ्या क्षेत्र जे आहे ना, तुम्हाला या मृदेनं व्यापले, 2.85 लक्ष चौरस किमी, आणि पर्सेंटेज मध्ये बघितलं तर 8.67% क्षेत्र व्यापलेलं आहे. आता इथं बघा, इथं जेव्हा आपण मृदेचे सगळे टाईप बघतो की नाही, तर एका कॉलम मध्ये तुम्ही इथं मृदेचे टाईप लिहून घेऊ शकता सगळे, आणि एका कॉलम मध्ये पर्सेंटेज, किती पर्सेंटेज व्यापलेला आहे. ठीक आहे. ओके, अशा प्रकारे पण तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकता, जेणेकरून आयोगाने कसाही क्वेश्चन तुम्हाला विचारू द्या, तिथं तुमचा टाइम नाही गेला पाहिजे, विदिन अ सेकंड तुम्हाला तिथं उत्तरं आली पाहिजे. ठीक आहे. ओके, चला आता ही जी मृदा आहे बघा, लक्षात घ्या, वनव्याप्त प्रदेश जो आहे, किंवा आपण जो बघितलं निलगिरी पर्वत असेल, हिमालय पर्वत असेल, पूर्व घाट असेल, पश्चिम
पश्चिम घाटाचा उतार असेल किंवा घाटमाता असेल, तर इथं कोणती पिकं येतात बघा? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, फळपिके, मका, गहू यांच्यासाठी ही मृदा उपयोगी असते. आपल्याला असं वाटतं की वनव्याप्त प्रदेशातील मृदा आहे, सो या मृदेमध्ये कुठलीच पिकं घेतली जाणार नाहीत, पण डेफिनेटली इथं तुम्हाला ही पिकं घेतलेली दिसून येतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा शुष्क व वालुकामय मृदा. बघा अधिक तापमान, कोरडे हवामान, पर्जन्य प्रमाण अत्यल्प. लक्षात ठेवा बरं का, शुष्क वरनच तुमच्या लक्षात येतं, एका शब्दावरनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या क्षेत्रामध्ये खडकावर कसली प्रक्रिया होते? कायिक विदारण. आता हे कायिक विदारण काय असतं, रासायनिक काय असतं, हे सगळं आपण बघणार आहोत पुढं. लेक्चर बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. जर राज्यसेवेचेच विद्यार्थी लेक्चर बघत असतील, काही विद्यार्थी राज्यसेवा देतात, राज्यसेवेसोबत कंबाईन पण देतात, कोणीही असू द्या, जर तुम्ही सेशन बघत असाल तर डेफिनेटली एक कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हे कंटेंट कसं वाटतं. लोकसेवा आयोगाचे पेपर आणि जे आपण शिकतोय ते तुम्ही नेहमी क्रॉस चेक करत चला. रेफरन्स बुक घ्या. रेफरन्स बुक घेताना जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल किंवा मेसेज करू शकता. इथं मी माझा नंबर शेअर करते, 9404033073. ठीक आहे, ओके. चला, तर युपीएससीचे पेपर जर तुम्ही बघितले किंवा आताचा जो बदलता ट्रेंड जर तुम्ही बघितला, तर नॉर्मल साधं सिंपल कंटेंट वाचून आपल्याला चालणार नाही. आपल्याला खूप स्टँडर्ड लेवलची पुस्तकं वाचावी लागतात आणि सगळी पुस्तकं युपीएससीचीच आहेत जी आपल्या के सागर पब्लिकेशननी ट्रान्सलेट केलेली आहेत मराठीमध्ये तुमच्यासाठी. ठीक आहे, ओके. चला, तर बघा इथं कायिक विदारणाची प्रक्रिया होते आणि वाळू आणि बारीक कण तयार होतात आणि त्याच्यापासून ही जी शुष्क आणि वालुकामय मृदा आहे त्याची निर्मिती होते. ठीक आहे, या मृदेमध्ये जर तुम्ही बघितलं तर नायट्रोजनचा अभाव आणि ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. बघा इथं जर आपण बघितलं, नायट्रोजनचा अभाव आणि ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कशी असते? कमी असते. ही मृदा शेतीसाठी फारशी उपयुक्त नसते, ऑब्विसली नसणारच आहे, बरोबर. क्षारांचे प्रमाण कसं असतं? जास्त असतं. जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध जर केल्या तर, कारण शुष्क आहे, बरोबर, तरच पिकं घेता येतात. राजस्थानमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंदिरा कालव्यामुळे विविध अन्नधान्य पीक आणि कापूस लागवडीखाली ही मृदा, म्हणजे राजस्थानमध्ये ऑब्विसली तुम्हाला ही मृदा मिळणार आहे, बरोबर. पण आता तिथं पिकं जर घ्यायची असतील तर आपण काय म्हटलो की जलसिंचनाच्या सुविधा पाहिजेत. सो तिथं इंदिरा कालवा जो आहे ना, तर इंदिरा कालव्यामुळे तिथं अन्नधान्य पीक आणि कापूस पीक घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आता भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4.32% क्षेत्र जे आहे ना ह्या मृदेनं व्यापलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, 4.32% क्षेत्र जे आहे ते ह्या मृदेनं व्यापलेलं दिसतं. भारतात राजस्थानातील अरवली पर्वताच्या पश्चिमे, लक्षात ठेवा बरं का, कुठं आढळते? अरवली पर्वताचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथं आढळते. संपूर्ण क्षेत्र म्हणू शकतो. पंजाब हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरात मधील सौराष्ट्र आणि कच्छचा भाग, स्पेसिफिक या भागामध्ये ही मृदा आढळते. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला दिलेला आहे क्षारयुक्त व अल्कली मृदा. आता मृदा पीएच इंडेक्स पण असतो. जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम आम्हाला तेही शिकवा, तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की तुम्हाला अजूनही मृदा हा टॉपिक ऍडव्हान्स मध्ये शिकायचा असेल तर आपण इथं घेऊ शकतो. हे आपण बेसिक घेतोय. बेसिक म्हणजे ज्याच्यावरती आयोग सतत क्वेश्चन विचारतो, मृदाचे टाईप वगैरे, तर ते आपण घेतोय. पण याच्याही पेक्षा तुम्हाला वेगळा भाग जर शिकावासा वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. अनेक वर्ष मृदेकडे केलेलं दुर्लक्ष. मृदा क्षारयुक्त का होते? बरोबर, ऑलरेडी पहिल्यापासून क्षारयुक्त असते का? नसते. ओके, मग क्षारयुक्त का होते? तर मृदेकडे दुर्लक्ष केलं जातं, वारंवार एकाच पिकाची लागवड केली, याला 1 नंबर द्या. ठीक आहे. कृषी गैरव्यवस्थापन, याला 2 नंबर द्या. हे रिझन आहे, त्याच्यामुळे मृदा क्षारयुक्त आणि अल्कली बनते. बरोबर. आता काही क्षेत्रातील जमिनी या रिझनमुळे कशा बनलेल्या आहेत? क्षारयुक्त आणि अल्कली बनलेल्या आहेत. ठीक आहे. भारतातील आता आपण बघितलं की कोरड्या आणि निमकोरड्या हवामान लगेच लक्षात येतं आपल्याला, याच्यामध्ये काय अवघड आहे का? नाही. तर कोरड्या आणि निमकोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, युपी, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र, याच्यामध्ये आपला महाराष्ट्र सुद्धा येतो. हे विसरू नका की इथं तुम्हाला ही मृदा आढळते. आणि या मृदेने किती 6800 चौरस किमी क्षेत्र व्यापलंय. पण हे काही लक्षात ठेवू नका, काही गरज नाहीये, फक्त कोणत्या स्टेटमध्ये आढळतं ते लक्षात ठेवा, रिझन लक्षात ठेवा.
आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या मृदेमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम क्लोराईड, सल्फाईडचे क्षार अधिक असतात. अल्कधर्मी मृदेत कार्बोनेट, बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या दोन्ही मृदा पीक लागवडीच्या दृष्टीने कशा असतात? अयोग्य असतात. क्षारयुक्त आणि अल्कली मृदा पीक लागवडीच्या दृष्टीने कशा असतात? अयोग्य असतात. जमिनीची उत्पादकता जर वाढवायची असेल तर काय केलं जातं? जमिनीचा कस वाढवणारे तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, केळी, कापूस या पिकांची लागवड. म्हणजे तुम्हाला रिझन विचारू शकतात आणि सोबतच जर ही मृदा पीक योग्य बनवण्यासाठी काय उपाय करावे लागतात हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे, जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला हा भाग जोड्या लावामध्ये विचारू शकतात. मी पेन चेंज करते, तुमच्या लक्षात येईल. बघा काय विचारतात. क्षारयुक्त आणि अल्कली मृदा जी आहे ना, एका बाजूला तुम्हाला देतील पंजाब, ठीक आहे, पंजाब. 2 नंबरला तुम्हाला देतील कर्नाटक. 3 नंबरला देतील महाराष्ट्र. ओके. आणि इकडे ब गटामध्ये देतील तुम्हाला उसार. ओके. कालर किंवा कार्ल किंवा सोपन. बघा अशा प्रकारे जोड्या लावायचा क्वेश्चन असतो. पण आपल्याला कळतच नाही की हे नक्की काय आहे. बरोबर. तर हे आहे ही जी क्षारयुक्त आणि अल्कली मृदा आहे ना, काही स्टेटमध्ये या मृदेला उसार म्हणतात. बरोबर. उत्तर प्रदेशमध्ये या मृदेला उसार म्हणतात. पंजाबमध्ये या मृदेला कालर म्हणतात. कर्नाटकामध्ये कार्ल म्हणतात. महाराष्ट्रामध्ये खार जमीन किंवा चोपन म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे क्वेश्चन आयोग बनवतं आणि आपण जर थेरी पूर्ण नाही वाचली तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला टॅकल होत नाहीत. बरोबर. आणि मग आपण म्हणतो की आयोगाने आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला. ओके, लक्षात ठेवा. तर अधिक जलसिंचनाच्या प्रदेशात क्षार मृदांचे प्रमाण अधिक असतं आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे आपला प्रकार पीठयुक्त आणि सेंद्रिय मृदा. बघा पीठयुक्त आणि सेंद्रिय मृदा. या मृदेमध्ये बघा सेंद्रिय घटक आणि विरघळणारे क्षार यांचं प्रमाण अधिक असतं. बरोबर. किनारपट्टीच्या प्रदेशात वनस्पतींच्या कुजलेल्या अवशेषातून इथं सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढतं. ही मृदा क्षारयुक्त असते, पिकांना अयोग्य असते. केरळमध्ये किनारपट्टीवर या प्रकारची मृदा आढळते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पीठयुक्त आणि सेंद्रिय मृदा कुठे आढळते? केरळमध्ये किनारपट्टीवर. ओरिसा, पश्चिम बंगाल, तमिळ म्हणजे ओव्हरऑल बघा पीठयुक्त आणि सेंद्रिय मृदा तुम्ही काय म्हणू शकता? ही मृदा किनारपट्टीवर आढळते तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा. मध्य आणि उत्तर बिहार या प्रदेशामध्ये दलदलीची मृदा आढळते आणि मृदेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढून काय होतं? दलदल होते. लक्षात घ्या किनारपट्टीवर म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली पाण्याचं प्रमाण वाढणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण इथं आरामात लक्षात ठेवू शकतो की ही मृदा कोणत्या भागामध्ये आढळते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, प्रॉब्लेम्स ऑफ सॉइल किंवा आपण असं म्हणू शकतो प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सॉइल. ठीक आहे, असं म्हटलं तर योग्य राहील. बघा इथं तुम्हाला सॉइलचं डिग्रेडेशन जे होतं ना त्याचे टाइप्स आधी बघून घ्यायचे. इथं जर आपण बघितलं तर वॉटर इरोजन आहे, विंड इरोजन आहे, केमिकल डिग्रेडेशन आहे, फिजिकल आहे, सॉइल फर्टिलिटी डिक्लाइन आहे, ऑदर डिग्रेडेशन आहे. ठीक आहे, हे सगळं आयोगाकडून आपल्याला विचारलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला शीट इरोजन वरती क्वेश्चन आहे, रील इरोजन वरती क्वेश्चन आहे, गली इरोजन वरती क्वेश्चन आहे. पेपर काढून बघा, प्रिलियमचे पण पेपर काढा प्लस मेन्सचे पण पेपर काढा. ठीक आहे. वॉटर इरोजन मध्ये हे जे 3 टाइप येतात त्या 3 टाइप वरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. केमिकल डिग्रेडेशन सगळ्यात सोपं लक्षात राहतं. इथे तुम्हाला ऍसिड, सलाईन, त्याच्यानंतर सोडिक आहे, ऍसिड सल्फेट आहे, कोस्टल आहे, हे तर आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला
इथं वॉटर लॉगिंग आहे, त्याच्यानंतर सरफेस पॉन्डिंग आहे, सरफेस वॉटर लॉगिंग आहे, लँड स्लायडिंग आहे. हाही भाग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. अदर डिग्रेडेशन मध्ये अदर डिग्रेडेशन जास्त विचारत नाहीत, कारण मायनिंग, इंडस्ट्रियल वेस्ट वगैरे वगैरे, तर हे आपल्याला येतं. तर सगळ्यात जास्त फोकस होणारा भाग म्हणजे वॉटर इरोजन मधले हे शीट इरोजन, रील इरोजन आणि गली इरोजन. ठीक आहे, ओके. तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघणार आहोत, पण तसं तुम्ही कमेंट करून सांगा मला की तुम्हाला हा पार्ट डिटेलमध्ये शिकायचा आहे. ठीक आहे. आता भारतातील मृदेच्या समस्या आपल्याला बघायच्या, प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सॉइल. बघा, शेतीच्या चुकीच्या मशागतीच्या पद्धती. आपण बघतोय की आपला देश कृषी प्रधान आहे, बरोबर, पण इतर आपला देश कसा आहे, विकसनशील देश आहे. ओके, आपल्याकडे शेती जी आहे ती पारंपरिक पद्धतीने केली जाते, बरोबर, टेक्नॉलॉजीचा जास्त वापर होत नाही. आता शेती, मग ऑब्व्हियसली इथं चुकीच्या मशागतीच्या पद्धती तुम्हाला दिसून येतात, अयोग्य कृषी व्यवस्थापन तुम्हाला दिसून येतं, नैसर्गिक शक्ती व इतर मानवी क्रिया याच्यामुळे भारतात मृदेच्या समस्या निर्माण होतात. इथंच तुमचा क्वेश्चन बनतो. साधे सिंपल क्वेश्चन असतात, याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या, याला 3 नंबर द्या. ठीक आहे, ओके. कोणते रिझन आहेत की ज्याच्यामुळे मृदेच्या समस्या निर्माण होतात? ठीक आहे. आता हे जे कारण आहे त्याच्यामुळे काय होतं, मृदेची सुपीकता कमी होते. ऑब्व्हियसली जेव्हा सुपीकता कमी होते तेव्हा उत्पादकतेमध्ये घट होते. मग त्याच्यानंतर आपल्याला मृदेचा दर्जा वाढवावा लागतो आणि मृदेच्या समस्यावर शास्त्रीय दृष्ट्या उपाययोजना कराव्या लागतात. भारतामध्ये मृदेची झीज, मृदेचं पाणथळीकरण, मृदेचं वाळवंटीकरण, मृदेचं क्षारीकरण, मृदेच्या सुपीकतेमध्ये घट या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कोणकोणत्या समस्या आहेत बघा, मृदेची झीज आहे, मृदेचं पाणथळीकरण आहे, मृदेचं वाळवंटीकरण आहे, मृदेचं क्षारीकरण आहे. ठीक आहे. पहिली जी समस्या आहे ती आपण बघूया, मृदेची झीज. बघा, सिंपल पॉइंट्स असतात पण आयोग त्याला कॉम्प्लिकेटेड करून विचारतं. मृदेची झीज जर तुम्ही बघितली तर काय होतं, वरचा कणयुक्त थर काय होतं, पाणी, वारा, सागरी लाटा हे जे नैसर्गिक बाह्यकारक आहेत ना, लक्षात ठेवा, आणि मानवी क्रिया. फक्त नैसर्गिक बाह्य क्रियांमुळेच आपण म्हणू शकतो का? नाही, तर मानवी क्रियामुळे पण होऊ शकतं ना. तर हे काय होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो मृदेचा थर, आणि या क्रियेला काय म्हटलं जातं, मृदेची झीज किंवा मृदेची धूप. आपल्याला क्वेश्चन काय विचारतात, मृदेची झीज किंवा मृदेची धूप कोणत्या कारणामुळे होते, तर नैसर्गिक बाह्यकारक म्हटलं तर पाणी, वारा, सागरी लाटा आणि मानवी क्रिया. आता मृदा निर्मितीची प्रक्रिया फास्ट असते का नसते, सावकाश असते, अनेक वर्ष लोटतात, आणि ही सुपीक मृदा नैसर्गिक आणि मानवी शक्तीमुळे दूरवर वाहून नेली जाते. यालाच आपण म्हणतो मृदेची झीज झाली किंवा मृदेची धूप झाली. ठीक आहे, ओके. आता इथं धूप होण्यासाठी तुम्हाला पर्जन्य, जलप्रवाह, महापूर, वारा, सागरी लाटा, हिमनद्या, भूप्रदेशाचा उतार, गुरुत्वाकर्षण शक्ती हे नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. याला तुम्ही वेगळा टाइप बनवू शकता, याला तुम्ही नैसर्गिक घटक म्हणा. मृदा धूपचे नैसर्गिक घटक इथं तुम्ही लिहू शकता पर्जन्य, इथं वारा, इथं हिमनद्या, त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्ती. पुढे आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला हे असं डायग्राम काढावे लागतील, बरोबर. तर हे आहेत नैसर्गिक घटक. याच्याशिवाय जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला मानवी क्रिया पण दिसतात. मानवी क्रिया कोणत्या आहेत, वनतोड होत आहे किंवा भटकी शेती आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो आपण, वनचराई, पारंपरिक कृषी पद्धती, शेतीच्या चुकीच्या मशागती, शेतीमध्ये यंत्राचा अतिरिक्त वापर, मानवी क्रिया. म्हणजे दुसरा तुमचा भाग झाला मानवी क्रिया. ठीक आहे, ओके. याच्यामुळे पण मृदेची झीज होते. म्हणजे मृदेची झीज फक्त नैसर्गिक कारकांमुळे होते का? नाही, मानवी क्रियांमुळे पण होते. आणि मृदेची धूप झाल्यामुळे काय होतं, उत्पादकता कमी होते, ओलावा टिकवून ठेवण्याचं प्रमाण कमी होतं, मृदा जलप्रवाहाबरोबर तलाव, नदी पात्र, धरणात जाऊन साठते, त्याच्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होते. म्हणजे ही जी पुढचे परिणाम आहेत ना, ते पण आपल्याला लक्षात ठेवावे लागतात की मृदेची झीज झाल्यामुळं काय होतं. फक्त उत्पादकताच कमी होते का? नाही, ही मृदा वाहत जाऊन पुढं तलावामध्ये, नदी पात्रामध्ये आणि धरणामध्ये साठते आणि पाणी साठवण क्षमता काय होते, कमी होऊन जाते. ओके, क्लिअर. चला पुढची समस्या आपण बघूया, सॉइल इरोजन. हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. मृदेचं पाणथळीकरण. बघा, सपाट प्रदेशामध्ये पाण्याचा निचरा जर योग्य पद्धतीनं नाही झाला तर पावसाने पाणी संचयित होते. मी तुम्हाला इमेज दाखवते. हे बघा, ही अशा प्रकारची इमेज आहे. तर पावसाचं पाणी संचयित होते
अति जलसिंचन, कालव्यातील गळती या कारणामुळे मृदेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढून मृदा पाणथळ किंवा दलदलयुक्त बनते. का बनते ते लक्षात ठेवा. मग जेव्हा मृदा दलदलयुक्त किंवा काय म्हणतात त्याला पाणथळ बनत असेल तर तिथं हवा खेळती राहू शकते का? नाही राहू शकत. मृदेतील ऑक्सिजनचे प्रमाण घटतं, बरोबर, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. लक्षात ठेवा, हे एवढं सोपं पण नाहीये जितकं आपण सोपं समजतो. याला वारंवार रिव्हिजन आणि परफेक्शनची गरज असते. तर इथं तुम्हाला ऑक्सिजनचं प्रमाण घटलेलं दिसतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि पिकांची मुळे सतत ओली राहिल्याने पिके पिवळी पडतात. जमिनीची पाणथळी झाल्यामुळे सूक्ष्म कीटक मृत्यू पावतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंदावते. भारतामध्ये 12 दशलक्ष हेक्टर मृदा पाणथळ झालेली आहे. त्यापैकी निम्म क्षेत्र किनारपट्टी क्षेत्रात, ऑब्विसली किनारपट्टी क्षेत्रातच असणार आहे. पंजाब, हरियाणा, युपी राज्यामध्ये पाणथळ मृदेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट IMP. याच्यामुळे मृदा क्षारयुक्त आणि अल्कली होते. ठीक आहे, ओके. खूप साध्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला हे कंटेंट दिलेलं आहे, पण डेफिनेटली तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसणार. मृदेचं वाळवंटीकरण सोपा मुद्दा आहे. मानवी क्रिया आणि नैसर्गिक शक्ती दोन्हीमुळे इथं तुम्हाला वाळवंटीकरण झालेलं दिसतं. शुष्क आणि कोरड्या प्रदेशामध्ये, वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याच्या वेगाला कोणता अडथळा असतो का? नसतो, बरोबर. तिथं झाडं वगैरे काहीच नसतात आणि वाऱ्याचं वहन कार्य वेगानं असतं. वाळू सभोवतालच्या सुपीक शेती क्षेत्रात पसरते. मृदेचा कस कमी होतो. आता याचा विस्तार जो आहे ना वाढतच आहे, ते काही तुम्हाला विचारणार नाही. सिंपल आहे. पंजाब, हरियाणा, युपी पश्चिमेकडील भागामध्ये वाळवंटाचा विस्तार आपल्याला होत असलेला दिसून येतोय. ठीक आहे, ओके. हे झालं दुसरं रिझन. तिसरं रिझन आहे मृदेच्या सुपीकतेमध्ये घट. तिसरं रिझन पण आपण बघूया. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा. लोकसंख्या अफाट वाढती, बरोबर. आता ह्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करायच्या सगळ्यात मोठी गरज कोणती असते? अन्नधान्य, ओके. भूक. तरीही आपल्याकडे गंभीर उपासमार दिसून येते, लक्षात घ्या. तर वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्तता मानवाने अवलंबलेला आधुनिक कृषीचा वापर. मृदेच्या आधुनिक कृषीचा वापर म्हणजे काय? सिंपल आहे बघा. याच्यामध्ये फर्टिलायझर्स वगैरे जास्त वापरले जातात, त्याच्यामुळे मृदेचा कस कमी होतो. सखोल शेती पद्धती, वारंवार एकाच पिकाची लागवड किंवा बहुपीक पद्धती, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, अयोग्य पद्धती, प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके, जैविकांचा वापर, मृदेला विश्रांती न देणं, याच्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते. ठीक आहे. त्याचा परिणाम कृषी उत्पादनावरती होतो आणि ही समस्या आपल्याला बघा ऑब्विसली जिथं पीक उत्पादन जास्त आहे तिथंच हे दिसून येणार, बरोबर. युपी, महाराष्ट्र आहे आपला, बिहार आहे, गव्हाचं उत्पादन तर इथंच तुम्हाला जास्त दिसतं. तर इथं तुम्हाला ही समस्या अधिक दिसून येते आणि ही सगळी कारणं आहे ज्याच्यामुळे मृदेची अवनती होत आहे, मृदेची सुपीकता घटत आहे. पण ही वाढवणं आणि गुणवत्ता कायम राखणं मृदा संधारणाची गरज आहे. ठीक आहे, ओके. आधी आपण प्रॉब्लेम बघितले, आता प्रॉब्लेम वरती आपल्याला सोल्युशन बघायचं आहे. तर मृदा संधारण, सॉइल कन्झर्वेशन हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया. तर सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. बुक्स मागवताना जर तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.